नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण आयुर्वेद इतिहास बघत होतो. आयुर्वेद इतिहासामध्ये माधव निदानापर्यंत आपण शेवटच्या लेक्चरला बघितलं. आज आपण बघणार आहोत शार्ङ्गधर संहितेची वैशिष्ट्य. शार्ङ्गधर संहितेचा काळ आहे 13वे शतक. 13वे शतक ही मध्यकाळातली ही एकमेव संहिता आहे. मध्यकाळामधली ही एकमेव संहिता आहे. साधारणतः आदिकाळ जर आपण पाहिला तर तो इसवी सन पूर्व 1000 पासून ते साधारणतः 5व्या-6व्या शतकापर्यंत तो 7व्या शतकापर्यंत आदिकाळ समजला जातो. मग त्याच्यामध्ये हे सगळे चरक, सुश्रुत, वाग्भट, काश्यप, माधव निदान पण ह्या सगळ्या संहिता त्याच्यामध्ये येतात. नंतर मग 7व्या शतकानंतर साधारणतः 16व्या शतकापर्यंत दुसरी कुठलीही संहिता मोठी लिहिली गेली नाही. फक्त 13व्या शतकामध्ये शार्ङ्गधर लिहिलं गेलं. या काळामध्ये टीका अनेक लिहिल्या गेल्या वेगवेगळ्या ग्रंथांवर, पण संहिता अशी निर्माण जी झाली ती 13व्या शतकामध्ये शार्ङ्गधर संहिता फक्त. आणि भैषज्य कल्पनेचा हा प्रधान ग्रंथ आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भैषज्य कल्पनेचं, त्यानंतर पंचविध कषाय कल्पनेचं, ह्या सगळ्यांचं डिटेल वर्णन या शार्ङ्गधर संहितेमध्ये आलेलं आहे. तर याचा तंत्रकर्ता जो आहे तो शार्ङ्गधर आहे. त्याच्या वडिलांचं नाव दामोदर. याच्या 3 खंडामध्ये ही संहिता विभागलेली आहे. तर पहिला पूर्वखंड, दुसरा मध्यम खंड आणि तिसरा उत्तरखंड. तर याचा छान चार्ट तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या खंडामध्ये 7 अध्याय आहेत. तर त्याच्यामध्ये परिभाषा प्रकरण दिलेलं आहे. त्यानंतर नाडी परीक्षेचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याचं वैशिष्ट्यामध्ये एक आहे की यांनी नाडी परीक्षेचं सगळ्यात आधी वर्णन शार्ङ्गधरांनी केलेलं आहे. की जनरली आयुर्वेद वैद्य म्हटलं की नाडी परीक्षा करतात वगैरे असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं. आणि बरेच पेशंट येऊन हात पुढे करतात आणि म्हणतात, बघा वैद्यराज मला काय झालंय सांगा. तर असं नाडी परीक्षा आणि आयुर्वेद याचं दृढ नातं आहे. पण जर आपण नीट पाहिलं तर चरक, सुश्रुत, वाग्भट, माधव निदान या ठिकाणी कुठेच नाडी परीक्षेचा उल्लेख आपल्याला आढळूनच येत नाही की नाडी परीक्षा करा. अख्ख्या चरक संहितेत, अख्ख्या सुश्रुत संहितेत, अख्ख्या अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय, काश्यप संहिता, इथे कुठेही नाडी परीक्षा नाही. तर नाडी परीक्षा आली कुठे? तर 13व्या शतकामध्ये शार्ङ्गधर संहिते मध्ये नाडी परीक्षेचं सगळ्यात आधी वर्णन आलं. आणि जसं आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे. तर मग आधी तर नाडी परीक्षेची काही गरज नव्हती. पण नंतर मग वेगवेगळी परकीयांची आक्रमणं झाली. नवीन-नवीन लोक इथे आक्रमण करून राहायला लागले आणि मग ते जेव्हा आजारी पडायला लागले, मग त्यांच्यामध्ये बऱ्याचदा पद्धत अशी होती की स्त्रियांना परपुरुषाने हात लावायचा नाही, वैद्याने हात लावायचा नाही, असं काहीसं होतं. किंवा बघायचं नाही, तपासायचं नाही. तर असं सगळं होतं. नाही तर एरवी आपल्याला दशविध परीक्षा वगैरे सगळी चरकामध्ये वर्णन केलेली आहेच आहे. पण ते तसं नसल्यामुळे मग काय व्हायला लागलं की फक्त हात पुढे करून नाडी बघून मग रोगाचं निदान वगैरे अशी पद्धती उदयाला यायला लागली. कारण मग महिला वर्गाला तपासणं अवघड होऊ लागलं आणि मग ज्याला नाडी परीक्षा येते त्या वैद्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मग अशा पद्धतीने नाडी परीक्षेचं प्रचलन शार्ङ्गधर संहिते म्हणजे 13व्या शतकापासून वाढलं असावं. तर अशा पद्धतीने हे नीट लक्षात ठेवा. मध्यम खंडामध्ये भैषज्य कल्पनेचं सगळं वर्णन आहे. याच्यावर कधी-कधी प्रश्न विचारला जातो की शार्ङ्गधर संहितेमध्ये भैषज्य कल्पनेचं वर्णन कुठल्या खंडामध्ये केलंय? तर मध्यम खंडात केलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 अध्याय आहेत आणि उत्तरखंड मध्ये 13 अध्याय आहेत. तर 7, 12, 13 लक्षात ठेवायला तसं सोपं आहे. आणि याच्यामध्ये पंचकर्माचं वगैरे सगळं डिटेल वर्णन, वेगवेगळ्या व्याधींचं वर्णन असं त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने 3 खंड, 32 अध्याय आणि 2600 श्लोक. 2600 श्लोक जसं आपण पाहिलं की चरक संहितेमध्ये 12,000 श्लोक आहेत. सुश्रुत संहितेमध्ये काहीतरी 8,300 असं काहीतरी आहेत. ते आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. तर आपण लगेच एक कंपॅरिझनचा एक चार्ट तयार करून घ्यायचा की श्लोक संख्या, विविध ग्रंथातील श्लोक संख्या असं म्हणून एक वेगळी कंपॅरिझनची वही, आपण जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला, एक पाठांतराची वही असली पाहिजे, एक कंपॅरिझनची वही असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते ॲड करायचं. आणि मग कुठल्या संहितेत किती श्लोक आहेत असं ते तुलनात्मक अध्ययन त्याचं आपण आपल्या पद्धतीने करत जायचं. तसं कालांतराने मी तुम्हाला त्याच्या नोट्स रेडीमेड देणार आहेच आहे. पण माझी अशी इच्छा आहे की आपण स्वतः मेहनत करावी. नुसतं स्पून फिडिंग असता कामा नये. आपण थोडी जरी मेहनत केली, सगळं तर मी सांगतोच आहे. फक्त आपल्याला काय करायचं, एका वेगळ्या वहीमध्ये ते मेन्शन करायचं आणि त्याला एक 2-4 दिवसातून वाचत राहायचं त्याला हळूहळू. तर त्याचा नंतर खूप मोठा प्रचंड फायदा तुम्हाला होतो. छोट्या-छोट्या गोष्टींचा नंतर खूप मोठा फायदा दिसायला लागतो. तर त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी नक्की करा मित्रांनो. नंतर याची वैशिष्ट्य काय आहेत शार्ङ्गधराची? तर नाडी परीक्षेचं सगळ्यात आधी वर्णन आताच मी सांगितलं. तर प्रातःकाली हे करायला सांगितलेलं आहे अभुक्त अवस्थेमध्ये, की नाडी परीक्षा जी करायची आहे ते उपाशीपोटी करायला सांगितलेली आहे. नंबर 2 त्याच्यामध्ये पुरुषांची उजव्या हाताची नाडी बघायला सांगितली आहे आणि स्त्रियांची डाव्या हाताची नाडी बघायला सांगितलेली आहे. पुरुषांची उजव्या हाताची, स्त्रियांची
डाव्या हाताचे. आणि करस्य अंगुष्ठ मूले धमनी यातू जीव साक्षिणी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. करस्य अंगुष्ठ मूले, कराचा, कर म्हणजे हात, हाताच्या अंगुष्ठ, अंगुष्ठ म्हणजे अंगठ्याच्या मुळाशी, मुळाशी असलेली जीव साक्षिणी धमनी, जी धमनी अशी आहे की जी जीवाची साक्ष आहे, जिवंत आहात तुम्ही याची साक्ष देणारी. कारण एखादा पेशंट जर तुम्हाला अनकॉन्शियस लेवलला असला की लगेच तुम्ही पल्स बघता, याची पल्स लागते का, आणि पल्स लागत नसेल तर मग आपण पुढच्या टेस्ट बघतो की हा डेड आहे की जिवंत आहे, मग प्युपिल्स डायलेट आहेत का वगैरे आपण टेस्ट करायला लागतो. त्याच्यामुळे जीव साक्षिणी असं त्या नाडीला म्हटलेलं आहे. त्यानंतर श्वसन प्रक्रियेचं डिटेल वर्णन केलेलं आहे. ते नाभिस्थ पवनम स्पृष्ट्वा हृत्कमलांतरम बहिर्निर्याती अंबर पियुष, म्हणजे ऑक्सिजनला त्यांनी अंबर पियुष शब्द वापरलेला आहे की तो अंबर पियुष घेऊन पुन्हा तो प्राण वापस येतो. अशा पद्धतीने शारंगधरांनी हे श्वसन प्रक्रियेचं वर्णन केलेलं आहे. अहिफेनाचा सगळ्यात आधी उल्लेख शारंगधरांनी केलेला आहे. मेदोज हा रोहिणीचा वेगळा प्रकार फक्त शारंगधरांनी सांगितलेला आहे. रोहिणीचे जे प्रकार सांगितलेले सुश्रुत आणि वाग्भटांनी त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार मेदोज रोहिणी हा शारंगधरांनी सांगितलेला आहे. पाचक पित्ताचं प्रमाण जे आहे ते तिल प्रमाण सांगितलेलं आहे की पाचक पित्त शरीरामध्ये किती असतं, तर ते तिल प्रमाण असतं. तर काही ठिकाणी आग्न्याशय आणि क्लोम असं सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत की शारंगधरानुसार आग्न्याशयाचं प्रमाण किती वगैरे, पण तरी त्यातल्या त्यात लक्षात ठेवायला पाचक पित्ताचं प्रमाण तिल प्रमाण हेच जास्त महत्त्वाचं आहे. आमवाताचे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आमवाताचे 4 प्रकार. श्लीपदामध्ये शाकुटक स्वरस उपयोगी सांगितलेला आहे. गृध्रसीमध्ये शेफालीपत्र, गृध्रसीमध्ये शेफालीपत्र उपयोगी सांगितलेलं आहे. शेफाली पत्र म्हणजे शेफाली हा निर्गुंडीचा पण पर्याय आहे आणि शेफाली हा पारिजातकाचा पण पर्याय आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्हींचाही काढा व्यवहारामध्ये वापरला जातो. तर पारिजातक कषाय किंवा निर्गुंडीचा कषाय. अहिफेनाचं सगळ्यात आधी वर्णन हे मी सांगितलंच तुम्हाला. त्यानंतर अहिफेन हे शुक्रस्तंभक पुरुषस्तंभक वातनाशक आहे. शुक्रस्तंभक कर्माचा सगळ्यात पहिले उल्लेख त्यांनी केला की शुक्रस्तंभक कर्म, आणि तो जातीफल हे शुक्रस्तंभक त्यांनी सांगितलेलं. भंगेचा प्रथम प्रयोग त्यांनी सांगितलेला आहे. दीपन पाचन या सगळ्या कर्मांची स्पष्ट परिभाषा उदाहरणासह दिलेली आहे. रक्ताला दोष मानलेला आहे. जसं आपण पाहतो चरकामध्ये नानात्मज विकार सांगितलेले आहेत. चरकानुसार काय आहे, नानात्मज विकार वाताचे किती आहेत, वाताचे 80 नानात्मज विकार सांगितलेले आहेत. पित्ताचे 40 सांगितलेले आहेत आणि कफाचे 20 सांगितलेले आहेत. कफाचे 20 नानात्मज विकार सांगितलेले आहेत. आणि रक्ताचे किती आहेत, तर रक्ताचे 10 नानात्मज विकार शारंगधरांनी सांगितलेले की रक्ताचे नानात्मज विकार 10. हे चरकामध्ये नाही सांगितलेले, ते शारंगधरांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर चरकामध्ये आपल्याला 20 कृमी सांगितलेले आहेत, पण शारंगधरांनी 21वा स्नायुकृमी हा अधिकचा सांगितलेला आहे. तर 21 कृमी सांगितले आणि स्नायुकृमी, तर त्याला ज्याला आपण मराठीमध्ये नारू म्हणतो, तर हे स्नायुकृमीचं वर्णन कोणी केलेलं आहे, तर शारंगधरांनी केलेलं आहे. एरवी चरकामध्ये आपल्याला 20 कृमींचं वर्णन आढळतं. त्याच्यामध्ये कफज, रक्तज, पुरीषज आणि बाह्यकृमी अशा पद्धतीने त्यांनी 20 कृमी सांगितलेले आहे. तर राशीनुसार ऋतुभेद सांगितलेले आहे. आसव आणि अरिष्ट याच्यामधला भेद सगळ्यात आधी शारंगधरांनी स्पष्ट केलेला आहे. तर आसव म्हणजे काय, तर अपक्व रसाने संधान, अपक्व म्हणजे काय, स्वरस वगैरे नाही, तर अपक्व रसाने संधान केलं तर तो असतो ते असतं आसव. तर आपण व्यवहारामध्ये ऐकलं असेल बघा, कुमारी आसव, द्राक्षासव हे जे असतं, तर अपक्वरस, अपक्वरस म्हणजे स्वरस वगैरे, आणि दुसरा पक्वरस असतो. पक्वरस म्हणजे काढ्याने, पक्वरस म्हणजे काढ्याने. तर काढ्याने जर संधान केलं तर ते अरिष्ट असतं. काढ्याने जर संधान केलं तर ते अरिष्ट असतं. मग साहजिकच काढ्यावर अग्निसंस्कार झालेला असतो. काढ्यावर हा अग्निसंस्कार झालेला असतो आणि स्वरसावर मात्र अग्निसंस्कार झालेला नसतो. त्याच्यामुळे आसव हे गुरु असतं, आसव गुरु असतं आणि आरुष्ट हे लघु असतं. तर आसव आणि अरिष्टामध्ये त्यांनी भेद सांगितलेला आहे की अपक्व रसाने आणि पक्व रसाने. तर अपक्व रस म्हणजे स्वरस आणि पक्वरस म्हणजे क्वाथ. तर त्याने क्वाथाने निर्माण केलेलं ते अरिष्ट. मग अशोकारिष्ट आहे, त्याच्यानंतर दशमूलारिष्ट आहे. तर हे अरिष्ट आलं म्हणजे समजायचं याचा काढा करून मग त्याचं संधान केलेलं आहे. आणि जे आसव आहेत, कुमारी आसव असेल, द्राक्षासव असेल, तर ह्यांचं स्वरसाचं संधान केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आसव हे अरिष्टापेक्षा थोडंसं गुरु असतं. तर हा जो भेद आहे हा शारंगधरांनी सगळ्यात पहिले सांगितलेला आहे. त्यानंतर प्रमेहामध्ये उत्तर बस्ती निषिद्ध त्यांनी सांगितलेलं आहे आणि रसशास्त्राचं जिथे त्यांनी वर्णन केलं आहे त्यामध्ये धातू शोधन, मारण, रसनिर्माण ह्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी सांगितलेल्या आहेत.
त्यांनी वेगवेगळ्या आजाराचे किती प्रकार सांगितले आहेत, तर काही वैशिष्ट्यपूर्ण आजारांचा फक्त इथे उल्लेख आपण केलेला आहे. कारण त्यांनी तर व्याधी सांगताना बऱ्याच व्याधींचं वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. ते त्या व्याधीच्या अनुषंगाने आपल्याला येईल सुद्धा, की जिथे-जिथे ज्या व्याधींचं वर्णन केलेलं आहे त्यानुसार शारंगधरांनी याचे किती प्रकार सांगितले, काय सांगितले. तर हे सगळे प्रकार आपल्याला तिथे येतील. पण सध्या सोमरोग, निद्रा याचा एक भेद, स्त्रीरोगाचे 3 प्रकार, श्लीपदाचे 3 प्रकार, क्षीरालसकाचे 3, धातूंची संख्या 7 सांगितलेली आहे, वातरक्त, गर्भदोष, दृष्टिरोग, विषगुण हे 8 सांगितलेले आहेत. बालरोगांची 22 संख्या सांगितलेली आहे बघा, बालरोग 22 सांगितलेले आहेत, क्षुद्ररोग 60 सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने यांची काही महत्त्वाचे संख्या आहेत. ज्यावेळी आपण शारंगधरा पाहू तर त्यावेळी अजून काही गोष्टी शारंगधराच्या आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण सध्या आयुर्वेद इतिहासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्या इथे आपण मेन्शन करतोय. त्याने अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत, की कवल प्रयोग हे 5 वर्षानंतर करायचं आहे, नस्य हे 8 वर्षानंतर करायचं आहे, विरेचन 16 वर्षानंतर आणि मैथुन योग्य आयु जे आहे ती 20 वर्षानंतर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या पण आयु महत्त्वाच्या आहेत. असा प्रश्न विचारला जातो, की शारंगधर के अनुसार कवल प्रयोग कब करना चाहिए, शारंगधर के अनुसार नस्य प्रयोग कब करना चाहिए. तर हे सगळ्या काळ त्यांनी सांगितलेले आहेत. पुढे जाऊन याच्यावर आपल्याला परत डिटेल अभ्यास करायचा आहेच, ज्यावेळी आपण शारंगधर संहितेची वैशिष्ट्य बघू त्यावेळेला. त्यानंतर सप्तत्वकामध्ये स्थूलात्वक वर्णन केलेली आहे. सप्तत्वचेमध्ये एक स्थूलात्वक नावाची वर्णन केलेली आहे. आपल्याला माहिती आहे सुश्रुतांनी 7 प्रकारच्या त्वचा सांगितलेल्या आहेत आणि चरकांनी 6 प्रकारच्या त्वचा सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सप्तत्वचामध्ये स्थूला ही त्वचा त्यांनी वेगळी सांगितलेली आहे शारंगधरांनी. त्यानंतर काही अनुभवसिद्ध योग शारंगधराचे प्रसिद्ध आहेत, ज्याच्यामध्ये हृदशूला मध्ये शृंगभस्म उपयोगी आहे बघा. हृदशूलामध्ये शृंगभस्म, हृदयामध्ये शूल होत असेल तर शृंगभस्म बघा. शृंग म्हणजे काय तर त्या हरणाचं शिंग, हरणाचं शिंग. हरिण खूप फास्ट धावतं, आपल्याला माहिती आहे की खूप जोरात धावतं हरिण आणि त्याचे हार्टबीट साधारणतः 200 वगैरे पर मिनिटपर्यंत पण जातात, पण तरी ते अगदी लगेच नॉर्मलला येऊन जातात. म्हणजे इतकं धावून सुद्धा हरिण लगेच पुढच्या वेळी परत धावायला लगेच तयार असतं. म्हणजे त्याच्या हार्टची कॅपॅसिटी तितकी जास्त असते. एक तर ते भित्र पण खूप असतं, त्याच्यामुळे घाबरत पण असतं, पण तरी एकंदर त्याची हार्टची कॅपॅसिटी जी असते तर ती एकंदर खूप चांगली असते. तर त्याच्यामुळे त्याच्या शरीरातला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण अवयव काय आहे तर त्याची शिंग असतात. म्हणून त्या हरणाचं शिंग खाल्लं तर ते हृदशूलामध्ये खूप चांगलं प्रभावी ठरतं, खूप चांगलं औषध आहे ते. हे शृंगभस्म कफाचं निर्माण होऊ नये म्हणून श्वासासारख्या, तमक श्वासासारख्या आजारामध्ये पण आपल्याला देता येतं. तर दोन्ही याच्यामध्ये म्हणजे कास, श्वास, हृदशूल याच्यामध्ये हे शृंगभस्म उपयोगी आहे. गृध्रसेमध्ये आत्ताच मी सांगितलं तुम्हाला शेफाली पत्र चा काढा सांगितलेला आहे. गंडमालेमध्ये कांचनार सांगितलेलं आहे. मेदोदोषात बृहत पंचमूलाचा उपयोग सांगितलेला आहे. श्लीपदात शाकोटक हे पण सांगितलं मी तुम्हाला. रक्तार्शात अपामार्ग त्यांनी वापरायला सांगितलेलं आहे. प्रदरामध्ये तंडुलीय म्हणजे तंडोलोदक, तांदुळाचं पाणी वापरायला सांगितलेलं आहे. तर ते तंडुलोदकांनी प्रदर खूप लवकर कमी होतो. आरशामध्ये निंबाचा उपयोग सांगितलेला आहे. परिणामशूलामध्ये विष्णू क्रांता वापरायला सांगितलेली आहे आणि व्रणामध्ये निंबदल कल्क वापरायला सांगितलेले आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे शारंगधराची, त्यांनी कुठल्या आयुमध्ये कशाचा ऱ्हास होतो हे खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर पहिल्या 10 वर्षामध्ये पहिल्या दशकामध्ये बाल्याचा ऱ्हास होतो. मग 10 ते 20 मध्ये वृद्धीचा ऱ्हास होतो. म्हणजे वाढ जी असते शरीराची ही 20 पर्यंत होत असते. 20 नंतर वाढ होत नाही. म्हणजे त्याचा काय होतो, वाढीचा ऱ्हास होऊन जातो. 20 वर्षानंतर एखाद्याची उंची वाढली वगैरे असं आपल्याला लक्षात येतं का? नाही. तर तशी वृद्धी त्याची होत नाही. तर फक्त जाडी वाढू शकते, कितीही ते कधीही वाढू शकते. पण उंची वगैरेची वाढ जी असते किंवा अस्थींची वृद्धी होणं वगैरे, तर हा 20 वर्षापर्यंत सगळा विषय संपतो. त्यानंतर 30 वर्षानंतर छवी म्हणजे एक प्रकारचा नॅचरल ग्लो असतो त्या व्यक्तीवर, तर 30 वर्षानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. 40 नंतर मेधा, 40व्या वर्षापर्यंत 30 ते 40 मध्ये मेधा कमी होते. म्हणजे नवीन ग्रहण करण्याची शक्ती. एखादं नवीन ॲप आलं किंवा एखादा नवीन मोबाईल लॉन्च झाला, तर 40च्या आतले व्यक्ती जितक्या लवकर ते ग्रास्प करतात, तर 40च्या पुढच्या व्यक्तींना ते लवकर ग्रास्प होत नाही. त्यांना वेळ लागतो. तर त्याला म्हणायचं मेधेचा ऱ्हास होतो. कारण त्याच्यानंतर त्वचेचा ऱ्हास होतो 50व्या वर्षी.
50 वर्षामध्ये 40 ते 50 या दशकामध्ये 50चा त्वचेचा ऱ्हास होतो, म्हणजे स्किनचं टेक्स्चर, सुरकुत्या येणं असं सारख्या थोड्याशा गोष्टी व्हायला लागतात. 60व्या वर्षी दृष्टीचा ऱ्हास व्हायला लागतो. 60व्या वर्षी 50 ते 60 या काळामध्ये दृष्टी हळू कमी व्हायला लागते. आजकाल तर 40शीचाच चष्मा आलेला आहे. त्याच्यामुळे हे शारंगधाराच्या काळात 13व्या शतकापासून आज 20व्या शतकात 21व्या शतकात 700 वर्षामध्ये इतका फरक झाला आहे, की आजकाल तर लहान मुलांना पण चष्मा आहे आणि स्किन तर कुणाची खराब होत चालली आहे. केस पांढरे होत आहेत लोकांचे. तर त्याच्यामुळे खरं तर आज हे सगळं गणित बऱ्याच जणांचं बिघडलेलं आहे. पण तसं जर आपण नॅचरली विचार केला, की नैसर्गिक सगळ्या गोष्टी प्राकृत अवस्था जर पाहिली, तर हे खरोखर आपल्याला लक्षात येतं, की हां, या दशकामध्ये हे गोष्टींचा ऱ्हास होतो. त्याच्यानंतर शुक्र कमी व्हायला लागतं पुढे तुमच्या 60 ते 70 मध्ये. म्हणजे ॲक्चुअली 70 वर्षानंतर रिप्रोडक्शन ची कॅपॅसिटी कमी व्हायला लागते. ती हळू पुरुषाची रिप्रोडक्शनची शक्ती कमी व्हायला लागते. 70च्या नंतर वडील झालेले किंवा प्रेग्नन्सी राहिलेले वगैरे, तर असे आपल्याला खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये आढळतात. कारण त्या 70च्या दशकामध्ये शुक्राचा नाश होतो. 80व्या याच्यात विक्रमाचा ऱ्हास होतो. म्हणजे 70 ते 80 एखाद्या 75, 72, 74 वर्षाच्या माणसाचा 70, 68, 65 वर्षाचा माणसाचा एक दबदबा, दरारा असतो. पण नंतर तोच व्यक्ती 80 वर्षाचा झाला किंवा त्याच्या पुढे गेला, की त्याचा दरारा कमी होऊन त्याच्याविषयीची सहानुभूती वाढायला लागते. म्हणजे आपण आता विचार करू शकतो, की आपल्या कॉलेजचा डीन असेल, प्रिन्सिपल असतील किंवा कोणी मालक असेल, जो कोणी असेल तो ओनर, तर तो आला की कसे ते आले की सगळे असं उभे राहतात, हे होतात, ते होतात आणि तेच कालांतराने विचार करा की 80 वर्षाच्या पुढे गेले तर ते साधारणतः त्यांची जी परिस्थिती राहील. मग कोणी आले की त्याला कोणीतरी हात देईल, उभा राहा म्हणेल, आधार देईल. तर एक प्रकारे विक्रम जो असतो त्यांचा तो हळू कमी व्हायला लागतो. 90व्या वर्षी 80 ते 90 मध्ये बुद्धी कमी व्हायला लागते. 80 ते 90 मध्ये बुद्धी कमी व्हायला लागते. अल्झायमर सारखे आजार होणं, स्मृतिभ्रंश होणं अशासारखी कंडिशन आणि 100व्या वर्षी 90 ते 100 मध्ये कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय वगैरे सगळंच हालचाली वगैरे करणं कमी व्हायला लागतं. तर असं खूप इंटरेस्टिंग गोष्ट शारंगधारांनी सांगितलेली आहे. मग ही कशासाठी सांगितलेली आहे? ही तर होते. मग त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, तर त्या दशकामध्ये ज्याचा ऱ्हास होणार आहे, तर त्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून रसायन औषधं घेतली पाहिजे. त्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून रसायन औषधे घेतली पाहिजे. आता बाल्य तर ते काही थांबवता येणार नाही, ते थांबू पण नाही. आता बरेच जण 40 वर्षाचे होतात, पण तरी बाल्यावस्थेतच असतात. तो भाग निराळा आहे. पण बाल्य नैसर्गिकरित्या जाणार आहे, वृद्धी नैसर्गिकरित्या ती तर थांबणारच आहे. पण छवी आता 30 ते वर्षापर्यंत जो एक नॅचरल ग्लो आहे, तर तो कमी होऊ नये म्हणून तुम्ही रसायन औषधं सेवन करणं गरजेचं आहे. 30 ते 40 मध्ये मेधा म्हणजे नवीन शिकण्याची क्षमता, बुद्धीशी संबंधित ऱ्हास होणार आहे. म्हणून मेध्य औषधी त्या 30 ते 40 मध्ये तुम्ही जास्तीत जास्त जर घेतल्या, तर तुम्हाला त्या मेधेचा ऱ्हास नाही होणार. म्हणजे 40चं तुम्ही प्रोलॉंग कराल 45, 50, 60 पर्यंत. अशाच पद्धतीने त्वचेला हितकर असणारे औषधं, दृष्टीला हितकर असणारे औषधं, शुक्राला बल देणारे औषधं, असे त्या दशकामध्ये तुम्ही जर घेत राहिले, तर त्याचा जो नैसर्गिकरित्या ह्रास होणार आहे, तो आपण टाळू शकतो. यालाच आपण रसायन हेच आहे, की ते म्हातारपण न येणं हा जो भाग आहे, हा एक युनिक आयुर्वेदाचा पॉइंट आहे, की ते तुम्हाला एजिंग थांबवतं, अँटी एजिंग ज्याला म्हणतो आपण. तर हे अशा पद्धतीने जर केलं आपण, तर ते अजून स्पेसिफिकली जास्त उपयोगाचं ठरतं. तर हे सगळ्या गोष्टी शारंगधरांनी सांगितलेल्या आहे. शारंगधरांनी अजून खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. वात रजोमय सांगितलेलं आहे त्यांनी. वातामध्ये रजगुणाचं आधिक्य, पित्तामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आणि कफामध्ये तमोगुणाचं आधिक्य. तर वात हा रजोमय आहे, कफ हे तमोगुणाचा आहे आणि पित्त मात्र सत्वगुणाचा आहे. तर त्याच्यामुळे ज्या लोकांना सत्वगुण कमी होऊन काही मानसिक आजार झालेले असतील, तर अशांना प्राकृत पित्ताचं निर्माण केलं, म्हणजे सूतशेखरासारखे कल्प जे प्राकृत पित्ताचं निर्माण करतात, तर ते जर दिले, तर त्यांनी खूप चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे हा MCQ चांगला लक्षात ठेवा. याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. हा IMP आहे. हा खूप IMP MCQ आहे. तसं मी जे नोट्समध्ये देतो मित्रांनो, ते शक्यतोवर सगळं IMP काढूनच तुम्हाला देतो. म्हणजे सगळ्या नोट्सचं, सगळ्या पुस्तकांचं, सगळ्या याचं सार काढून इथे मी मांडून दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे जे मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील, तुम्ही नंतर कुठलेही पुस्तकं उघडून बघा किंवा कुठलेही टेस्ट सोडून बघा किंवा कुठलेही जुने पेपर काढून बघा. तुम्हाला असं आढळेल की मॅक्सिमम प्रश्न याच्यातूनच आलेले आहेत. मॅक्सिमम प्रश्न यातून आले. जे प्रश्न यातून नाही आहेत, ते प्रश्न काय होतं की दरवेळी ते शफल होत राहतात. दरवेळी ते शफल होत राहतात. मग कधी आयुर्वेद इतिहासाचं डिटेल विचारलं जातं, कधी सुश्रुत संहितेचं डिटेल विचारलं जातं, कधी काश्यप संहितेचं डिटेलमध्ये विचारलं जातं, जे की तितकं महत्त्वाचं नसतं. त्यामुळे कशाला किती फोकस द्यायचा हा पण आपला खूप महत्त्वाचा भाग आहे. एक वर्ष महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, की महाराष्ट्रामध्ये एक एक्झामला
पेशींची नावं विचारली होती, पण ती मराठीतून विचारली होती, की अरित्रा अग्रिमा पेशीच्या पक्षाघाताने काय लक्षण निर्माण होते किंवा जंगापिंडिका गुर्वीचा उगम कुठून होतो. तर आता अरित्रा अँटेरियर सेराटस सगळ्यांना माहिती होतं, पण अरित्रा अग्रिमा मराठीत तिला म्हणतात हे माहिती नव्हतं कुणाला. आणि असे 5 ते 6 प्रश्न त्या वर्षी आले होते. 5 ते 6 प्रश्न असे आले होते आणि मग सगळीकडे एकच त्याची चर्चा, म्हणजे बाकी उरलेल्या 200-250 मार्काचा पेपर असायचा महाराष्ट्राचा, तर त्याच्यामध्ये उरलेल्या 245 प्रश्नांची चर्चाच नाही झाली काही. सगळी जी झाली तर अरे ते अरित्रा अग्रिमान, जंगापिंडिका गुर्वी असं विचारलं, असं विचारलं. आणि तो मेसेज पुढचे जे नवीन तयारी करणारे होते मुलं, त्यांचे ज्युनियर, त्यांच्यामध्ये स्प्रेड झाला आणि सगळे मुलं मग ते पाठ करायला लागले. जंगापिंडिका गुर्वी आणि नितिंब पिंडिका गरिष्ठा आणि नितिंब पिंडिका लघवी, म्हणजे ते सगळे पेशींचे मराठीतून नावं पाठ करायला लागले. तर मग त्यावेळी मी सांगितलं मुलांना, की "अरे मुलांनो, असं काही आवश्यक नाहीये. एकदा विचारलं म्हणजे ते पुन्हा विचारतीलच असं काही नाही." ते दरवर्षी असं काहीतरी एक पिल्लू सोडून देतात. नीटच्या एक्झाममध्ये एकदा असंच झालं होतं, की काश्यप संहितेवर 6-7 प्रश्न विचारले. मग पुढच्या वर्षी काश्यप, काश्यप, काश्यप खूप चरका एवढंच काश्यपाला महत्त्व दिलं गेलं आणि नंतर पुढच्या वर्षी 2च प्रश्न विचारले आणि ते पण असे विचारले, की जे बालरोगाच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी कव्हर झालेले होते. म्हणजे की त्याच्यासाठी वेगळं काश्यप वाचायची काहीच गरज नव्हती. तर ते असं दरवेळी ते बदलत राहतं मित्रांनो. त्याच्यामुळे कुठला तरी काहीतरी एक ट्रेंड पकडून आणि मग जनरली लोकं काय असतात, की आमच्या क्लासच्या नोट्सच्या बाहेर काहीच येत नाही असं सांगण्यासाठी खूप सगळं भरमसाठ देऊन टाकतात. हेही देऊन टाकतात, तेही देऊन टाकतात. हेही वाचा, तेही वाचा, तेही वाचा, मॉडर्नही वाचा, सगळंच वाचा. सगळंच हे पण वाचा, ते पण वाचा, ते पण पाठ करा. मग याच्याने खूप खूप जास्त मेहनत होते आणि ज्यावेळी पेपर समोर येतो त्यावेळेला असं वाटायला लागतं, की अरे हे सगळं मी वाचलं, आता यातलं मी काय सोडू आणि काय धरू? आणि अशा पद्धतीचं बऱ्याच जणांना व्हायला लागतं. बरेच जण अभ्यासाचं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन यायला लागतं. त्यामुळे मित्रांनो, एक साधी पद्धत मी सांगतो तुम्हाला. हे जे मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे, ह्या मोस्ट इम्पोर्टंट गोष्टी आहेत. या आधी करायच्या, या आधी करायच्या. माझं असं अजिबात म्हणणं नाही, की तुम्ही जास्त डिटेल, जास्त डीप अभ्यास करू नका, असं माझं म्हणणं नाहीये. पण त्याची पद्धत आहे. डीप कधी जायचं, आधी सुपरफिशियल सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि मग तुम्ही पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आधी आपल्याला वरणाला फोडणी देता आली पाहिजे, भाजीला फोडणी देता आली पाहिजे. डायरेक्ट आपण काही पनीर टिक्का मसाला ट्राय नाही केला पाहिजे पहिल्यांदाच किचनमध्ये गेल्यावर. पहिल्यांदा किचनमध्ये गेल्यावर साध्या-साध्या गोष्टी तुम्ही ट्राय करून बघितल्या पाहिजे, की तेल कुठे असतं, कांदा कुठे असतो, लसूण कुठे असतो, फोडणी कशी द्यायची असते. डायरेक्ट पनीरमध्ये तुम्ही किचनमध्ये घुसलेच पहिल्यांदा आणि पनीर टिक्का मसाला चालवतो म्हटले किंवा फोर व्हीलर शिकायची असेल तर सरळ-सरळ तुम्ही Audiवर किंवा Mercedesवर, Lamborghiniवर ट्रायल मारू नये. बरोबर आहे? तर आधी तुम्ही साधी मारुतीचीच गाडी चालवावी आणि ती कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? माझ्या भावना समजून घ्या. त्याच्यामुळे आधी मोस्ट इम्पोर्टंट गोष्टी आधी कराव्यात आणि मग डीपमध्ये घुसावं. जनरली बाकी सगळीकडे जर आपण पाहिलं नीट लक्ष देऊन, तर असं लक्षात येतं, की सगळं एकसाथच चालू आहे. म्हणजे जे महत्त्वाचं आहे तेही त्याच्यासोबतच आहे, कमी महत्त्वाचं आहे तेही त्याच्यासोबतच आहे, जे अजिबातच महत्त्वाचं नाहीये तेही त्याच्यासोबतच आहे आणि मग आपल्याला खूप फॅसिनेशन वाटतं, "अरे बापरे! या सरांच्या तर नोट्स खूप जास्त आहेत, खूप डीप आहे, मग हे खूप भारी असेल." तर असं काही नसतं मित्रांनो. हे सगळं नंतर-नंतर आपल्या एका स्टेजनंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतात. एक 6-8 महिने जर गेले अभ्यासातले, तर तुम्हाला नंतर-नंतर कळायला लागतं, की नाही हे जे आहे हेच महत्त्वाचं आहे आणि याच्यातूनच मॅक्सिममरित्या प्रश्न विचारले जातात. तर हा जो पॉइंट आहे हा महत्त्वाचा आहे. सत्व, पित्त जे आहे ते सत्वगुणाचं आहे असं सांगितलेलं आहे. नंतर आपण जो नेहमी वापरणारा श्लोक आहे, पित्तम पंगु, कफम पंगु, पंगवो मलधातवः धातु वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. तर हा जो श्लोक आहे हा शार्ङ्गधराचा श्लोक आहे. शार्ङ्गधराचे काही टीकाकार दिलेले आहेत. प्रकाश व्याख्या बोबदेवाने लिहिलेली आहे 13व्या शतकात. दीपिका आडमल्लाने लिहिलेली आहे 14व्या शतकात. गूढार्थ दीपिका जी आहे ती काशीरामाने लिहिलेली आहे 16व्या शतकात. आयुर्वेद दीपिका रुद्रभट्टाने लिहिलेली आहे 17व्या शतकात. आता इथे एक नीट लक्षात घ्यायची गरज आहे. आपल्याला माहिती आहे चक्रपाणीची जी टीका आहे चरकावरची, तिचं पण नाव आयुर्वेद दीपिका आहे. आणि रुद्रभट्टाने आता ही शार्ङ्गधरावर जी टीका लिहिली तिचं पण नाव आयुर्वेद दीपिका आहे. तर त्याच्यामुळे जर असं विचारलं आयुर्वेद दीपिका किसने लिखी है असं जर म्हटलं आणि पहिला ऑप्शन असेल चक्रपाणी, तर आपण पटकन चक्रपाणीला टिक करण्याच्या नादात असतो. मग दुसरा ऑप्शन असेल डल्हन, तिसरा ऑप्शन असेल रुद्रभट्ट आणि चौथा ऑप्शन असेल ए अँड सी. चौथा ऑप्शन असेल ए अँड सी, की चक्रपाणी आणि रुद्रभट्ट या दोघांनी पण त्याचे कर्ता आहेत. मग त्याचं उत्तर ए अँड सी असं असेल किंवा असं विचारतील आयुर्वेद दीपिका है, चक्रपाणी की चरक पर टीका, डल्हन की सुश्रुत पर टीका, रुद्रभट्ट की शार्ङ्गधर पर टीका, ए अँड सी. तर मग अशा वेळी उत्तर ए अँड सी आहे, की रुद्रभट्टाची शार्ङ्गधरावर पण टीका आहे आणि
चक्रपाणीची चरकावर पण टीका आहे आयुर्वेद दीपिका. तर या दोन्ही ठिकाणी आयुर्वेद दीपिका आहे. तर त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला ते नीट लक्षात ठेवावं लागणार आहे. आयुर्वेद दीपिका ही रिपीट झालेली आहे. नुसती दीपिका म्हटलं तर ती आडमल्लाची आहे. नुसती दीपिका म्हटलं तर आडमल्लाची आहे, जी की 14व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे. तर मग असं जसं मी नेहमी सांगतो की असं काहीतरी वाक्य लक्षात ठेवायचं की दीपिका मल्ल आहे. तर आता आपल्याला माहिती आहे त्या कुठला पिक्चर आहे तो सुलतान पिक्चर सलमान खानचा. तर त्याच्यामध्ये त्या अनुष्का शर्माने तो रोल केला होता. आपण म्हणायचं की एक पुढचा पिक्चर येणार आहे ज्याच्यामध्ये दीपिका मल्लाची भूमिका करणार आहे. दीपिका पदुकोण ही मल्लाची भूमिका करणार आहे. हे सगळं आपल्याला लक्षात राहायला मतलब आहे. आपल्याला फक्त आड मल्ल म्हटलं की दीपिका एवढं आठवलं पाहिजे. दीपिका टीका किंवा दीपिका म्हटलं की मल्ल, आड मल्ल आठवलं पाहिजे. असं जर पद्धतीने आपण वाक्य लक्षात ठेवले तर आपल्याला खूप सोपं जातं आणि असं करण्यात काहीही गैर नाही. जे IAS ची तयारी करत असतात, UPSC, MPSC, MBA कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची तर अशा ट्रिक्स तुम्हाला वापराव्याच लागतात. तुम्ही जितक्यात लवकरात लवकर अशा ट्रिक वापरायला लागाल, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करायला लागाल, तर त्यांनी तुम्हाला फायदाच आहे. तर जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेच आहे. तर त्याच्यामुळे नीट अशा काही ट्रिक बनवता आल्या तर नक्की बनवा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा संहिता जी आहे ती भावप्रकाश संहिता आहे. तर भावप्रकाशाचा काळ आहे 16वे शतक. भावप्रकाशाचा काळ आहे 16वे शतक. त्याचा कर्ता आहे भावमिश्र आणि त्याच्या वडिलांचं नाव लटकन मिश्र. तर वैशिष्ट्य बघा, भावप्रकाशाचे लघुत्रयीचा शेवटचा ग्रंथ आहे तो. फिरंग रोगाचं सगळ्यात आधी वर्णन भावप्रकाशाने केलेलं आहे. फिरंग रोगाचं सगळ्यात आधी वर्णन भावप्रकाशाने केलेलं आहे. त्याच्या आधी फिरंग रोग नव्हता, ज्याला आपण सिफिलिस म्हणतो. फिरंग रोग म्हणजे काय? सिफिलिस. तर आता फिरंग कशावरून आला की परकीयांची आक्रमणं झाली, की पोर्तुगीज लोक 16व्या शतकामध्ये आले. डच लोक चं आक्रमण सगळ्यात आधी, इंग्रजांच्या आधी ते आले. गोवा वगैरे त्यांनी काबीज केलं होतं आणि त्या लोकांमधून मग इथल्या लोकांमध्ये सिफिलिस जो आहे तो आजार पसरला. तर त्याच्यामुळे त्याला फिरंगी म्हणतात बघा आहे ना, की परदेशातल्या लोकांना फिरंगी असा शब्द वापरला जातो. तर त्याच्यामुळे ते फिरंगीकडून आलेला तो आजार म्हणून फिरंग रोग. तर फिरंग रोगाला गंधरोग असा पण पर्याय वापरलेला आहे. फिरंग रोगाला गंधरोग असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर आता नीट लक्षात घ्या मित्रांनो, की आपसाच आपल्याला मसुरिका वसंत रोग हे पण आलं होतं, की मसुरिकेला वसंत रोग म्हणतात. मसुरिकेला वसंत रोग, मसुरिका म्हणजे वसंत रोग. आणि आता इथे फिरंग म्हणजे गंधरोग, फिरंग म्हणजे गंधरोग. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत की याला हे म्हणतात. तर हे पण कंपॅरिझनच्या वहीमध्ये आपण घेतलं पाहिजे की कुठल्या आजाराला काय नाव आहे. तर त्याची जी वही आहे, जसं मी सांगतो कंपॅरिझनची वही, तर त्या वहीमध्ये हे पॉईंट लगेच असे सारखे सारखे वाटणारे, सिमिलर वाटणारे हे वेगळे घ्यायचे. याने अभ्यास खूप मजबूत अभ्यास होतो, खूप मजबूत आपला अभ्यास होतो. आणि एकदा सगळ्या अभ्यासाचा बेस तयार झाला ना, की नंतर मग आपण सगळे प्रश्न सोडवत गेलो की हळूहळू जे याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या सगळ्या पटापट कव्हर व्हायला लागतात. त्यानंतर पारसिक, यवानी आणि द्वीपांतर वचेचा सगळ्यात आधी उल्लेख भावप्रकाशाने केलेला आहे. स्वर्णशिरीच्या मुळाला त्यांनी चोक असं नाव दिलेलं आहे. सगळ्या महाभूतांची नावं व पासून सांगितलेली आहेत. तर वियद, वन्ही, वारी, वायू आणि वसुंधरा. तर वन्ही म्हणजे अग्नी आपल्याला माहिती आहे, वारी म्हणजे जल, वायू म्हणजे वायू, वसुंधरा म्हणजे पृथ्वी. तर वियद म्हणजे आकाश. तर हा शब्द थोडासा आपल्याला नवीन आहे. बाकी 4 शब्द आपण नेहमी ऐकलेले आहेत, पण वियद म्हणजे आकाश, तर हा शब्द आपण पहिल्यांदा ऐकला असावा कदाचित. तर ते नीट लक्षात ठेवा की वियद म्हणजे आकाश आणि सगळ्या महाभूताला त्यांनी व अक्षरापासून भावप्रकाशांनी शब्द वापरलेले आहेत. त्यानंतर अष्टवर्गाच्या प्रतिनिधी द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे. जे अष्टवर्ग आहे, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली वगैरे, तर यांना हे कालांतराने कालौघामध्ये हे सगळे नाहीसे झाले आणि मग ते मिळतच नव्हते. मग ते मिळत नाही आहेत तर मग काय करायचं? तर त्याच्याऐवजी त्यांनी हे सांगितलं की त्याचे प्रतिनिधी द्रव्य, जसं मेधा महामेधाचं प्रतिनिधी द्रव्य शतावरी सांगितलेलं आहे. काकोली, क्षीरकाकोलीचं प्रतिनिधी द्रव्य अश्वगंधा सांगितलेलं आहे. तर अशा अष्टवर्गाच्या प्रतिनिधी द्रव्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. यशद धातूंचं सगळ्यात आधी वर्णन भावप्रकाशाने केलेलं आहे. कर्पुराचे 2 प्रकार, कस्तुरीचे 3 प्रकार, तगराचे 2 प्रकार, करंजाचे 3 प्रकार, हे सगळं सर्वप्रथम वर्णन भावप्रकाशाने केलेलं आहे. तर एक वर्ष नीटमध्ये हा प्रश्न आलेला आहे की कर्पुराचा सगळ्यात आधी उल्लेख कुणी केलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर केदार कुल्ल्या न्यायाचं वर्णन भावप्रकाशांनी केलेलं आहे. तर केदार कुल्ल्या न्याय आपल्याला माहिती आहे, धातू पोषणाचे 3 न्याय आपल्याला आहेत आणि साधारणतः
फिजिओलॉजीच्या सिलेबसमध्ये हे सगळं आपण शिकलेलो आहोत. त्यातला क्षीरदधी न्याय जे आहे तर त्याला सर्वात्म परिणमन म्हणतात. सर्वात्म परिणमन, की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकातून दुसऱ्यामध्ये शिफ्ट होणं, की जसं दुधाचं अर्ध दही झालं अर्ध दूधच राहिलं असं होतं का? असं नाही होत. तर ते सर्वात्म परिणमन जे असतं तर त्याला क्षीरदधी न्याय म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे केदारकुल्या न्याय. तर केदारकुल्या हा भावप्रकाशाने सांगितलेला आहे. क्षीरदधी न्याय हा दृढबलाने सांगितलेला आहे. तर केदारकुल्या म्हणजे शेतामध्ये जसं एकेका पिकाची रेषेमध्ये पिकं असतात. तर पहिल्या एका पाळीला पाणी देतात एका रेषेला, मग त्याचं बंद करतात दुसऱ्याला देतात, त्याचं बंद करतात तिसऱ्याला. तर त्याला केदारकुल्या न्याय म्हणतात. आणि तिसरा न्याय जो आहे अरुण दत्तांनी सांगितलेला खले कपोत न्याय किंवा एककाल धातू पोषण न्याय असं त्याला म्हणतात. की जसं एखाद्या ठिकाणी खळं केलं आणि धान्य पसरवून ठेवलं, खळं करून धान्य पसरवून ठेवलं, तर ते जे कबूतर येतात तर त्या कबुतरांना बरोबर कळतं, त्यांना काही इन्व्हिटेशन द्यायची गरज नसते की इथे धान्य ठेवलेलं आहे. तर त्यामुळे त्यांना बरोबर कळत जरी असलं तरी जे जवळ राहणारे कबूतर आहेत ते त्या धान्यापर्यंत लवकर पोहोचतात आणि जे दूरचे कबूतर आहेत ते त्यांना त्या धान्यापर्यंत पोचायला उशीर लागतो. तर त्याच्यामुळे जे जवळचे धातू आहेत त्यांचं पोषण लवकर होतं, जे दूरचे धातू आहेत त्यांच्या पोषणाला वेळ लागतो. अशा अर्थाने तो खले कपोत न्याय आहे, ज्याला की एककाल धातू पोषण असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर स्थूलकाय शरीरामध्ये अग्निप्रमाण यवमात्रेत आणि ऱ्हस्वकायामध्ये तिलमात्रेत असं सांगितलेलं आहे. आता तिलमात्रा याच्या आधी पण आपल्याला येऊन गेलेली आहे. पाचक पित्त शारंगधराने सांगितलेलं आहे तिलप्रमाण, शारंगधराने पाचक पित्त तिलप्रमाण सांगितलेलं आहे. आणि भावप्रकाशाने मात्र ऱ्हस्वकाय पुरुषांमध्ये तिलमात्रा सांगितलेली आहे अग्नीची. आणि स्थूल कायामध्ये मात्र अग्नीचं प्रमाण त्यांनी यव मात्र सांगितलं, यवाच्या आकाराच्या. आणि कृमी कीट पतंग यांच्यामध्ये अग्नी जो असतो तो केश प्रमाणात खूप लहान, त्याच्यापेक्षाही कमी असा असतो. बाकी चरक सुश्रुतामध्ये चतुर्विध आहारांचं वर्णन केलेलं आहे, पण भावप्रकाशाने मात्र षड्विध आहार सांगितलेले आहेत. भोज्य, भक्ष्य, चर्व्य, लेह्य, चुष्य आणि पेय. तर अशा पद्धतीने 6 प्रकारचे आहारांचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. भोजनाच्या आधी मोचफल आणि कर्कटी खाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे, की जेवणाच्या सुरुवातीला काकडी आणि मोचफल हे खाऊ नये, आणि जेवण झाल्यावर बिस, मृणाल, शालूक, कंद, इक्षू ह्या गोष्टी खाऊ नयेत असं भावप्रकाशांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. तर हे सगळे वैशिष्ट्य भावप्रकाशांचे आहेत. भावप्रकाशाने द्रव्यगुण आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या तर आपण नंतर शिकणारच आहोत. सगळे द्रव्यगुण डिटेलमध्ये आपण घेणारच आहोत भावप्रकाशानुसार. त्यानंतर मग आहे योगरत्नाकर. योगरत्नाकराचा काळ 17वे शतक आहे. भावप्रकाश 16व्या शतकात, नंतर योगरत्नाकर 17वे शतक. काही म्हणतात याचा कर्ता माहिती नाही आहे, काही म्हणतात याचा कर्ता नारायण शेखर किंवा जैन मुनी आहे. असे वेगवेगळे उल्लेख त्याच्यामध्ये आढळतात. तर त्याच्यामुळे जर असं विचारलं की किसका कर्ता ग्रंथ का नाही पता असं जर काही विचारलं, असं तर विचारत नाही शक्यतोवर, पण ते तो योगरत्नाकर आहे असं समजून घ्या. आणि जर विचारलं असतं नारायण शेखर जैन मुनी किसका करता आहे, तर तो योगरत्नाकराचा. तर असं हे थोडंसं संदिग्ध आहे, पण जी माहिती आहे उपलब्ध त्याच्यानुसार हे इथे दिलेली आहे. मग योगरत्नाकराने नुसार महत्त्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, की मूत्राचं तैलबिंदू परीक्षण नाचं इथे वर्णन दिलेलं आहे. त्यानंतर अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहेत. रोगाक्रांतस्य देहस्य स्थानानी अष्टो परीक्षेत असं त्यांचा श्लोक आहे. रोगाक्रांतस्य देहस्य स्थानानी अष्टो परीक्षेत. नाडी, मूत्रम, मलम, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृग, आकृती. नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती. तर ह्या 8 गोष्टी बघायला सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. तर नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती. तर अशा 8 गोष्टी ज्या आहेत ह्या शरीराच्या तपासायला सांगितलेल्या आहेत योगरत्नाकराने. आणि ओपीडी लेवलवर आपण हे अष्टविध परीक्षण नेहमी करत असतो. त्यानंतर उषपान, सकाळी उठून जे पाणी प्यायला सांगितलेलं आहे, तर ते कुठून उल्लेख आला, तर तो शारंगधरातून आलेला आहे. तर खूप लोक सकाळी उठल्याबरोबर पाणी पित असतात. खूप जण जे असतात ते सकाळी उठल्याबरोबर पाणी पित असतात खूप जास्त प्रमाणामध्ये. तर याचा उल्लेख कुठे आहे, तर याचा उल्लेख योगरत्नाकरामध्ये केला गेलेला आहे. याचा उल्लेख योगरत्नाकरामध्ये केलेला आहे की सकाळी उठून पाणी प्या. आणि त्याची मात्रा पण त्यांनी सांगितलेली आहे, ती आहे 8 प्रसृत मात्रेमध्ये प्यायचं आहे.
पण ते कुणी प्यायचं आहे तर स्वस्थ व्यक्तींनी प्यायचं आहे. आणि ते पाणी कसं प्यायचं आहे तर कोष्ण जल प्यायचं आहे. तर नुसतंच कोष्ण नाही तर उकळून अर्धं आटवलेलं पाणी असं ते असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण फ्रीजमधलं पाणी किंवा नुसतं डायरेक्ट नळाचं घेतलेलं पाणी असं पिणं किंवा फिल्टरचं पाणी अपेक्षित नाही आहे. उकळून थंड केलेलं पाणी असं प्यायचं आहे. आणि जे खास करून ज्यांना प्रतिक्षाय आहे, ज्यांना प्रमेह आहे, ज्यांना पांडुरोग आहे, ज्यांना शोथ आहे, अग्निमांद्य आहे, अशा लोकांनी पाणी नाही प्यायचं आहे. त्यांनी कमीत कमी पाणी प्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे आजकाल जे सगळे सकाळी उठून पाणी पितात, सकाळी उठून पाणी पितात, तर त्याचा उल्लेख आयुर्वेदात असला तरी ते सरसकट सगळ्यांसाठी सांगितलेलं नाही आहे. तर त्याचे पण नियम सांगितलेले आहेत. पण ते आता व्यवहारामध्ये बऱ्याचदा ते नियम न पाळता पाणी पिलं जातं. त्याच्यामुळे खूप जणांना त्रास होतात. त्याच्यामुळे आमचे धर्माधिकारी सर तर नेहमी म्हणायचे, धर्माधिकारी सर जे चरक निरूपण घेतात, तर ते म्हणायचे, जे जास्त पाणी पितात त्यांना वर्षातून 2दा सर्दी होते. जे जास्त पाणी पितात त्यांना वर्षातून 2दा सर्दी होते आणि ती 6-6 महिने राहते. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना वर्षभरच सर्दी असते. तर त्याच्यामुळे या उषःपानाच्या संदर्भात ॲक्च्युअल काय सांगितलेलं आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. MCQच्या दृष्टीने हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो, की उषःपाना हे सकाळी 8 प्रसृत मात्रेमध्ये करावं आणि ते योगरत्नाकरांनी सांगितलेलं आहे. इथे MCQचं तुमचं क्रायटेरिया संपला. पण व्यवहारात काय असावं? तुम्ही पुढे प्रॅक्टिसमध्ये जाल, तुम्ही पुढे MD कराल, तुम्हाला कोणी विचारेल, तर हा व्यवहार जो असतो तर हा व्यवहारातला जो आयुर्वेद आहे, तर तो पण तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. नुसतंच MCQ आणि एंट्रन्स पास करून जमत नाही. तर आपल्या क्लासचं ते एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, जे की युनिक आहे. आपण शिकवताना याचा व्यावहारिक उपयोग काय या गोष्टींचा, तर ज्याचा शक्य आहे त्याचा आपण शिकवत असतो. तर कुठेही MD एंट्रन्सच्या अभ्यासाला बाधा येणार नाही किंवा त्याचा फोकस डिस्टर्ब होणार नाही. याच्यामध्ये ॲडिशनली व्यवहारामध्ये, प्रॅक्टिसमध्ये या सगळ्या सूत्रांचा, या गोष्टींचा कसा ॲक्च्युअल फायदा होतो आणि खरा आयुर्वेद काय आहे, ते हे कळण्यासाठी पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला याचा डबल फायदा आहे या क्लासचा, की MD एंट्रन्सची तर तयारी होईलच. त्यातल्या त्यात नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला कळतील, की याच्यातल्या काय आहेत, नेमका अभ्यास कोणता करायचा आहे आणि कोणता अभ्यास कमी महत्त्वाचा आहे. खूप फापट पसारा करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, की आपल्याला व्यवहारामध्ये अप्लाइड नॉलेज जे असतं ते पण आपण वेळोवेळी देत असतो. आपण या इतक्या लेक्चर्समधून तुम्हाला काही प्रमाणात ते लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर योगरत्नाकराने कुरंड व्याधीचं वर्णन केलेलं आहे, ज्याला की वृषणशोथ आहे कुरंड, आणि त्याची चिकित्सा जी आहे ती विरुद्ध बाजूचं कर्णपाली वेधन करायला सांगितलेली आहे. म्हणजे उजव्या बाजूला वृषणशोथ झाला असेल तर डाव्या बाजूची कर्णपालीचा वेध करायचा, आणि डाव्या बाजूला वृषणशोथ असेल तर उजव्या बाजूच्या कर्णपालीचा वेध करायचा. त्याच्यानंतर तंबाखूचं सगळ्यात आधी वर्णन योगरत्नाकराने केलेलं आहे. नेत्ररोगात भीमसेनी कापुराचा वापर सगळ्यात पहिले योगरत्नाकरांनी केलेला आहे. टायफॉइडला त्यांनी मंथरक ज्वर असं म्हटलेलं आहे. टायफॉइडला त्यांनी मंथरक ज्वर असा शब्द वापरलेला आहे. तर त्याच्यामुळे कोणी तंबाखू खात असेल तुमच्या आसपास, काका, मामा, आत्या, आजी, मावशी, आजोबा, तर त्यांना सांगायचं एक फोन करून किंवा भेटल्यावर, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तंबाखू खाता, ही कोणाची कृपा आहे? तर हे योगरत्नाकराची कृपा आहे म्हणा. कारण त्यांनी सगळ्यात आधी उल्लेख केला त्या तंबाखू असते वगैरे, आणि म्हणून तुम्ही खाताय. त्याचे गुण दोष सगळे योगरत्नाकरांनी सांगितलेले आहे. असं केल्याने त्यांच्या तंबाखूवर काही परिणाम होणार नाही, पण आपल्या एका MCQवर नक्की परिणाम होईल. आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहील की तंबाखूचं वर्णन हे सगळ्यात आधी योगरत्नाकरांनी केलेलं आहे. तर आता आयुर्वेद इतिहासाचा शेवटचा पॉईंट आहे द्रव्यगुणाचा इतिहास, रसशास्त्राचा इतिहास, आणि अजून काही थोडेसे महत्त्वपूर्ण बिंदू आहेत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज इथेच थांबूया. ज्यांना हा क्लास आपल्याला कंटिन्यू करायचा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्कात राहावं व्यक्तिगत मेसेजवर. तशा वेळोवेळी आपण नोटिफिकेशन देऊच या. तर त्या दृष्टीने आपण विचार करायला काही हरकत नाही. काही शंका, अडचणी, प्रॉब्लेम्स असतील मला नक्की विचारा. ग्रुपवर विचारू शकता, पर्सनली विचारू शकता, मेसेज करू शकता, फोन करून सुद्धा आपण विचारू शकता. आज इथेच थांबूया. बाय बाय.